रेशो आणि प्रपोर्शन मधले आता हे काय एक्झाम्पल्स आहेत, आपण फटाफट सोडवून घेऊया. त्यानंतर नंबर सिरीज रिजनिंग मधला एक टॉपिक आहे, तुम्हाला लक्षात येईल तो बघितला की काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता काय सांगितलं आपल्याला, A:B रेशो 3:5 आहे आणि A + B 64 असेल तर A किती असणार आहे? A:B 3:5 आहे, A आणि B ची बेरीज 64 आहे, तर A किती असणार आहे? आता ह्या गणिताला काय करायचं, फॉर्म्युला बिर्म्युला काय बघायचं नाही, सरळ ऑप्शन चेक करायचे. याच्यामध्ये कशाचा रेशो येतोय, आता तुम्ही 21 घेतलं बरोबर, A काय आहे इथं आहे 3, 21 म्हणजे आपण एक्झाम्पलला घेऊया, 21 म्हणजे 3 आपण पकडलं तर त्याचा एक पार्ट किती येणार आहे? 7 येणार आहे बरोबर. म्हणजे एक पार्ट 7, तर 5 पार्ट किती झाले याचे? 35. म्हणजे 21 आणि 35 ची बेरीज किती येते तुमची? 21 आणि 35 56 बरोबर का? किती? 30 आणि 20 50 आणि वरचे 6 21 हे 21 आणि हे 35, 30 आणि 20 50 आणि वरचे 6 56. हे आन्सर आहे का? नाही. हे आन्सर येते का? नाही येत. नेक्स्ट आपण पुढचं बघूया. आता दुसरं 24 एक्झाम्पल आहे तिथं बरोबर. आता ह्यात अजून एक टाइप काय आहे, ही बेरीज दिलेली असते ना, याला भाग जाणार हे ना एखाद्या कॉमन, किंवा ह्याची बेरीज किती आली, 3 आणि 5 रेशोची बेरीज किती झाली? 8 बरोबर. ह्या दोघांची बेरीज 5 + 3 किती झाले? 8. 8 न भाग जातोय का बघायचं या बेरजेला. आठ 64 बरोबर. मग आता इथं ह्याच्यात काय झालं की 8 न ह्याला भाग जातोय का कुठल्या संख्येला? ऑप्शन मधल्या 8 त्रिक 24, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार 24. दुसरं आता आपण पहिल्यांदा करत होतो ना, ती बघूया पद्धत. आता 24 म्हणजे 3 पार्ट म्हणजे काय झाले तुमचे? 24 झाले. एक पार्ट किती येणार आहे याचा? 24 चे 3 भाग करायचे, 8 त्रिक 24 बरोबर. म्हणजे एक पार्ट म्हणजे किती झाला तुमचा? 8. 5 पार्ट किती झाले? एक जर असेल त्याला 8 म्हणत असेल तर 5 ला किती म्हणणार आपण? 5 गुणिले करायचे त्याला, 8 पंचे 40. मग ह्या 24 आणि 40 ची बेरीज किती येते तुमची? 64. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आहे. अजून खाली बघूया आपण दुसरं ऑप्शन मध्ये. अजून दुसरं काय? 27. 3 म्हणजे 27. एक पार्ट किती झाला त्याचा? 9 झाला बरोबर. 5 पार्ट किती झाले? 9 5 45 बरोबर. मग हे 27 आणि हे 45 ची बेरीज किती येते? 7 आणि 5 12. शेवटी 2 आले का? नाही. तर विषय संपला याचा बरोबर. ह्याचा तर ऑलरेडी संपलाय. आता 30 च 3 म्हणजे इथे किती झाले तुमचे? एक पार्ट 10 झाला. 5 पार्ट किती झाले तुमचे? 50. टोटल बेरीज किती झाली? 60. हे आहे का आपल्याला? 64 पाहिजे, त्यामुळे हे पण गेले. आपले आन्सर आहे बी. आता पुढचं बघा. आता डिफरन्स सांगितलंय, प्रश्न नीट वाचा. दोन संख्यांचं प्रमाण 4:7 आहे, फरक 27 आहे, तर मोठी संख्या कोणती? फरक सांगितल्यावर काय करायचं? त्या रेशोचा पण फरक घ्यायचा. रेशोचा फरक किती आहे दोघांचा? 3 बरोबर. मग 3च्या पटीमध्ये 3 न 27 ला भाग जातोय का? हा, मग अशी संख्या बघा बरं ऑप्शन मध्ये दिसते का कुठं? सगळ्यांना जातोय इथं 3 न. ह्याला सगळ्यांना जातोय 3 न. 3चा हे म्हणतात त्याला काय? 3ची कसोटी. कसोट्या माहिती आहेत का तुम्हाला? विभाज्यतेच्या कसोट्या. कुठल्या संख्येला कशाने भाग जातो? शेवटी 2 असेल किंवा समसंख्या असतील 2 4 6 8 10 0, तर सगळ्या अख्ख्या टोटल संख्येला, म्हणजे जरी अशी लिहिली संख्या 3000 5 4 3 2 9 1 आणि 2 एवढी संख्या लिहिली, ह्या संख्येला 2 ने भाग जातोय का? सांगा मला. जाणार बरोबर का? तर ह्या शेवटी एकक स्थानी 2 आहे, त्यामुळे अख्ख्या संख्येला 2 ने भाग जाणार. बाकी काय डोकं लावायचं नाही.
नंतर ह्याला 3 न भाग जाणार का? 3 ची पूर्ण बेरीज करायची आणि 3च्या पटीमध्ये काय आलं तर त्याला 3 ने भाग जातो, बरोबर. पुन्हा अजून नंतर काय आहे तुमची 9 ची कसोटी पण सेमच आहे अशीच. पूर्ण बेरीज करायची, पूर्ण संख्येला 9 ने भाग, त्या 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला, पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. 4 ची कसोटी काय सांगती? ह्या दोन संख्या शेवटच्या, ह्या दोन संख्या ही तयार काय झाला, ह्याचा नंबर काय तयार झाला हा 12. मग 4 ने जर ह्या दोन संख्येला 12 ह्या संख्येला भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला, अख्ख्या संख्येला काय होणार 4 ने भाग जाणार. ठीक आहे, आपण काय बघत बसायचं नाही की इकडे भाग जातो का नाही. 5 ची कसोटी काय? 5 शेवटी असायला पाहिजे, तर त्या इथे एक स्थानी 0 किंवा 5 असलं तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जाणार. 6 ची कसोटी काय? 6 कसं तयार झाले तुम्हाला, कशा कशाचा गुणाकार करून 6 तयार झाले? 2 आणि 3 ची, म्हणजे 2 ची कसोटी लागणार, 3 ची कसोटी लागणार. 3 ची कसोटी काय? सगळ्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जाणार. दुसरी काय कसोटी? 2 ची शेवटी 2 आहे का एक स्थानी, म्हणजे एक स्थानी समसंख्या आहे का बघायची. त्या पूर्ण संख्येला जर म्हणजे समसंख्या असेल तर जाणार, म्हणजे 2 गुणिले 3 आपल्याला 6 मिळतं. म्हणून 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी जिथे अप्लाय होती त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो, बरोबर. ह्या अशा प्रकारच्या कसोट्या आहेत. नंतर बघा आता इथं बघूया, आता ह्याचं आपण काय सांगितले 4:7 आहे, फरक काय आहे 27, म्हणजे ह्याची तुम्ही वजाबाकी घेतली 3, बरोबर. आता काय करणार सांगा, इथं पुढं 4:7 आहे, एक काय घ्यायचं आपण, पहिला कुठली तरी एक संख्या घेऊया, 36 घेऊया, बरोबर. आपण 36 घेतली पहिली संख्या. ह्याचा हे 36 म्हणजे काय आहे 4 पार्ट आहे, बरोबर. 36 4 मध्ये भाग करा बरं, 9 चोक 36, बरोबर. म्हणजे काय झाला तुमचा एक पार्ट किती झाला 9, तर 7 पार्ट किती झाले तुमचे 63. ठीक आहे, आता ह्या 36 आणि 63 ची वजाबाकी करायची, किती झाले तुमचे इथं आले तुमचे 2, बरोबर. हे किती आहे 27, हे 7 आले तुमचं, बरोबर. इथं 27 आलं डायरेक्ट आन्सर तुमचं. काय काय वेळेस काय फॉर्म्युला लय वापरत बसायचं. किती आले 36, बरोबर आहे का. 10 13 6 गेली, 7 6 12 13. तर ही संख्या कोणची आहे 27, तुमचं हे आन्सर आलं. आता ही 63 काय आहे मोठी संख्या आणि ही आहे लहान संख्या. ठीक आहे, तर ही आपल्याला मोठी संख्या इथं मिळाली, बरोबर. हे असं तू बरोबर सांगितलं, वाचायला पाहिजे बरोबर. प्रश्न काय आहे आता 36 दिसलं मला, मी एक्साइटमेंट मध्ये लगेच काय केलं 36 मारलं, पहिलं ऑप्शन 36 आहे, गेले मार्क आपले जागेवर. आता ह्याच सांगा मला 2.5 मीटर आणि 75 सेंटीमीटरचा रेशो काय येणार आहे. काय 10:3 आला. आता का कसा आला सांगा, ह्याचं काय करणार तुम्ही मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणार, बरोबर. किती आले सेंटीमीटर मध्ये ह्याचे, एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात 100. हे 2.5 म्हणजे 2.50 आहेत, म्हणजे काय झालं 250 सेंटीमीटरला काय आलंय तुमचं भागिले 75, असं करा. 25 त्रिक 75, 25 एक 25, 10:3 आलं. नेक्स्ट A:B 5:6, C/B:C 3:4. काल सांगितलेलं आहे. काय करणार तुम्ही, तर ABC आपण असंच लिहून घ्यायचं, काढायचं आपल्याला ते A, B आणि C. आता लिहायचं A:B किती आहे 5:6. दुसरा रेशो काय B:C 3:4, ह्याच्या खाली 3:4. आलं लक्षात ही मांडणी. आता काय करणार तुम्ही, या दोघांचा गुणाकार करायचा, इथं लिहायचा 5 त्रिक 15 इथं लिहिला, बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, किती आला
आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा 24. झालं तुमचा आन्सर 15, 18, 24. ह्या एका ऑप्शन मध्ये बघा 15, 18, 24. दुसरी पद्धत काय होती आपल्याला अजून? LCM लसावी काढायचा त्याचा. ठीक आहे, काय असलेल्या लपड्यात पडायचं नाही. सिंपल तुम्हाला अशी मांडणी दिसली, या तिरक्यात त्या दोघांचा गुणाकार खाली लिहायचा, अलीकडच्या दोघांचा पहिले लिहायचा, मधल्याचा गुणाकार मध्ये लिहायचा. एक मिनिट. तीन संख्यांचं प्रमाण 2, 3, 5 आहे, बेरीज 200 आहे. तर मधली संख्या कोणती? कसं करायचं? हा, गुणिले त्या रेशोतल्या संख्या टाकायच्या, संपला विषय. म्हणजे ती 5 आणि 5 हे 10 झाले, बरोबर. याची बेरीज झाली 10 आणि ह्या 200. आता हे 10 काय 10 याला काय करणार आहे आपण? रेशो 200 भागिले 10 गुणिले, आता हे 2 केलं आपण, 20 दुनी 40 आली. 200 भागिले 10 गुणिले दुसरी संख्या काय आहे? 3, बेत्रिक 6, 60 आली. तिसरी 200 भागिले 10 गुणिले किती आहे? 5 आहे. 20 पंचे 100. ह्याची बेरीज करा 200, बरोबर. म्हणजे आपलं 200 ला 200 टॅली झाले, म्हणजे आपलं सगळं बरोबर आले. मधली संख्या कोणची आहे? ह्यातली 60. नेक्स्ट बघा आता, 7 ऍज टू एक्स बरोबर 21 ऍज टू 63. तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची. आता काय सांगितलेलं मी? 2 बरोबर चिन्हाच्या शेजारच्यांचा गुणाकार करायचा, बरोबर चिन्ह द्यायचं आणि राहिलेल्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय? पहिल्यांदा ह्याचा गुणाकार करणार तुम्ही, बरोबर, आणि ह्याचा गुणाकार करणार. किती आला तुमचा? पहिले ह्याचा करायचा, 7 गुणिले 63 बरोबर x गुणिले 21, बरोबर. हे इकडे घ्यायचं, 7 गुणिले 63 छेद 21 बरोबर x तुमचं राहिलं. 21 त्रिक 63, बरोबर. 7 त्रिक 21. x ची किंमत किती आली? 21. आहे का ऑप्शन मध्ये 21? बघायचं आपण लगेच. ऑप्शन नंबर बी आहे. समजलं काय केलं? हे सांगा मला तुम्ही. x ऍज टू 12 बरोबर 5 ऍज टू 8. आता सांगितलं तसंच करायचं. x गुणिले पहिल्यांदा काय करणार तुम्ही? 8, बरोबर. आता काय करायचं? 12 गुणिले 5 भागिले 8 करायचं, म्हणजे x ची किंमत राहते. म्हणजे काय झालं? याचा एक गुणाकार झाला आणि याचा गुणाकार. x गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 5. x बरोबर 12 गुणिले 5 छेद 8. 4 2 8, 4 त्रिक 12, बरोबर. मग 5 त्रिक 15, हे आलं 15 छेद 2. किती आलं तुमचं? 7.5. ऑप्शन नंबर आहे इथं बी. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3, 9, 12 यांचं चौथं प्रमाण शोधा, फोर्थ. म्हणजे एक्स आहे त्याच्या लास्टला टाकायचं एक्स. पहिल्या दोघांना काय करायचं? रेशो मध्ये मांडायचं आणि तिसरी संख्या एक रेशो मध्ये मांडायची, खाली एक्स द्यायचं. आठवतंय का काल झालेलं असं काय? हा, असं लिहायचं. आता असं जर विचारलं तर हे पहिली एक संख्या आणि इथं चौथं प्रमाण काय आहे? याला एक्स म्हणायचं. म्हणजे 3 नाही 3/9. हा, बरोबर. काय करणार तुम्ही? 12/x. हे चौथं प्रमाण झालं तुमचं. आता काय करणार? गुणाकार करणार तुम्ही. 12 गुणिले 9 बरोबर x गुणिले 3. 12 गुणिले 9 बरोबर x. इकडं आलं तुमचं 3. 3 चौक 12, 9 चौक 36. आलं लक्षात? चौथं प्रमाण म्हणजे काय विचारलं तुम्हाला?
तर हाय हे लाईनीनं लिहून घ्यायचं, चौथ्याच्या जागी फक्त एक्स टाकायचा, बस एवढंच. आणि तिरका गुणाकार करायचा, इतकं सिंपल आहे. मीनचं तुम्हाला काय विचारणार नाही, मीनचं विचारतच नाही मला, सोडा. हा, हे बघ तुझं आवडतं उदाहरण. पाच दिवसात काम करतात, बरोबर. काय केलं इथं लक्षात घ्यायचं, इथं मजूर किती आहेत, 4. इथं मजूर किती आहेत, 4चा आणि 12चा काय रिलेशन लागते का? काय कशात आहे, किती किती पटीने वाढले? 4 त्रिक 12 म्हणजे 3 टाइम्स वाढलं. तर दिवस किती कमी व्हायला पाहिजेत, किती पटीने कमी व्हायला पाहिजेत? 3 पटीने कमी. हे 3 पटीने वाढवलं की ते 3 पटीने कमी होणार, हे 2 पटीने वाढवलं की ते 2 पटीने कमी होणार, बरोबर. म्हणजे काम किंवा मजूर आहेत आणि हा वेळ आहे, हे कसं असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एक वाढलं तर दुसरं कमी होते, पण ते कसं, रेशो बॅलन्स करण्यासाठी समान लेवलला कमी जास्त व्हायला पाहिजे, बरोबर. हे असं प्रॉपर इकडे वाढलं तर तेवढं वाढायचं, एवढं कमी झालं तर तेवढंच कमी झालं पाहिजे. म्हणजे मजूर जर 3 पटीनं वाढतात तर तुमचं काम किती आहे, 3 पटींनी कमी झालं पाहिजे. कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही, 3 पटींनी काय करायचं, कमी करायचं. म्हणजे काय आहे, हे 15 आहे, ह्याची 3 पट कमी किती झाली, म्हणजे 1 पट काय झाली, 15 आहे, 3 पट आहे, म्हणजे 5 तरी का 15, 3 पट झाले. म्हणजे तुमचं 5 आन्सर आलं का डायरेक्ट, बाकीचं काय कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का सांग. ह्याचं रिलेशन बघायचं, मजूर किती दिलेत त्या प्रमाणातच ह्याला पण कमी करायचा, काय डोकं लावायचं नाही जास्त याच्यामध्ये. आता हे सांगा मला, 540 रुपयाला 12 किलो तांदूळ मिळतो, तर 360 ला किती मिळेल? आता बघ, भागाकार जातोय सगळ्याला इथं प्रॉपर. 12 आणि 540 ला भागल्यावर किती येते, 54 किलोचं निघेल तुम्हाला पॉइंट मध्ये. 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. हे बघा, 540 भागिले 12, 6 दुनी 12, 6 9 54, बरोबर. हे इथपर्यंत झालं, बरोबर. 6 दुनी 12, 6 9 54 झालं, इथं तुमचं 90 आलं. आता ह्याला काय झालं तुमचं, 35 नाही 45 रुपये. 45 बरोबर आलं का? म्हणजे 45 रुपयाला काय झालं तुमचं, 1 केजी मिळते, बरोबर. तर ह्या 360 मध्ये आता 360 आणि 45 काय रिलेशन लागते का? तसं नाही लागलं तर काय करायचं, ह्याचं डबल करायचं. किती झालं तुमच्या रुपये इथं, 45 जुनी 90 रुपयाला काय झालं, 2 किलो 90 रुपयाला झालं, बरोबर. 2 किलो 90 रुपयाला झालं. 90चा आणि 360चा काय संबंध आहे का? 9 चौक 36, बरोबर. 9 चौक 36 म्हणजे हे 90 रुपयाचं 4 टाइम्स वाढवले की आपण काय होणार आहे, 360 रुपये होणार आहे, बरोबर. तसंच ह्याला पण काय करायचं, मग 4 टाइम्स वाढवायचं, 8 4 दुनी 8 केजी. हे लक्षात आलं. इथं 45चा आणि 360चा आपल्याला लगेच संबंध नाही लागला तरी काय टेन्शन घ्यायचं नाही. 45 रुपयाला 1 किलो, त्याच्या डबल करायचं, राऊंड फिगर मध्ये आणायचं. 90 रुपयाला 2 किलो झाले आपलं. 90 रुपयाला जर 2 किलो असेल तर मग 360चा 90चं तर रिलेशन लावू शकतो आपण, 9 त्रिक 9 चौक 36, बरोबर. मग त्यामुळे इथं 4 टाइम्स वाढवलं की त्याला पण 4 टाइम्स वाढवायचं, एवढं आहे. काय खालचं गणित सोडताय वाटतं तुम्ही. 8 मजूर 20 दिवसात काम करतात, 5 मजूर किती दिवसात काम करतील? आता कसं केलं तू, आपलं तुझा फॉर्म्युला वापरूया आपण. काय आहे, 8 गुणिले 20 बरोबर 5 गुणिले काय असेल, एक्स दिवस.
ह्या 5 ला इकडे घ्यायचा 8 गुणिले 20/5 बरोबर x 5 चोक 20 8 चोक 32 डेज. आलं लक्षात? सिंपल मांडायचं हाय असं दिलेलं मांडत जायचं. दिसतंय ना तुम्हाला? हा, एका गाडीने काय केलंय 72 किलोमीटर/आवर वेगानं 5 तास प्रवास केला. तर 60 किलोमीटर/आवर वेगानं तेवढंच अंतर पार करायला किती वेळ लागेल? पहिलं अंतर काढायचं 72 किलोमीटर/आवर ने. म्हणजे काय 72 किलोमीटर/आवर म्हणजे काय? एका तासात 72 किलोमीटर गेले. 5 तासात किती गेले त्याचे 5 पट करायचं. 7 5 35 350 वरचं 2 2 न 5 ला गुणायचं 10 किलोमीटर 360 किलोमीटर 5 तासात गेले. म्हणजे 360 किलोमीटर हे गेले 5 तासात. तर 60 किलोमीटर/आवर वेगानं काय करायचंय तुम्हाला? ह्या 360 ला 60 न भागायचंय. किती झाले? 6 6 36. 6 वर्ष लागणार. बरोबर आहे ना? सोपं. म्हणजे फक्त काय करायचं, मांडणी करून घेतली तुम्ही, एकदा किलोमीटर काढले की तुम्हाला लक्षात येते लगेच. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता आपण. ए आणि बी यांच्या वयाचं प्रमाण 7 9 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 64 आहे. ठीक आहे, बघा वयांचं प्रमाण 7 9 आहे, बेरीज 64 आहे. बी चं वय किती? 36. कसं काढलं मला सांगा? बेरीज केली 7 7 14 15 16 16 चौक 64 म्हणजे एक काय आलं तुमचं? 1 युनिट 16 आलं. बरोबर. 4 युनिट किती झाले? सॉरी, हा 1 युनिट म्हणजे 4 झाले. मग त्या 7 ला 4 ने गुणायचं आणि 9 ला पण 4 ने गुणायचं. झालं तुमचं आन्सर. मग त्यात मोठ्याचं विचारू द्या लहानाचं विचारू द्या, काय फरक पडत नाही. किंवा त्यांनी पुढे जाऊन फरक जरी किती आहे त्या दोघांच्या वयामधला ते जर विचारलं तरी सेम काढायचं. दोघांची वय नाही लिहिली तुम्ही फरक काढू शकता लगेच त्यातला. आता दोन संख्यांचं प्रमाण 5 8 आहे, लहान संख्या 35 आहे, तर मोठी संख्या कोणती? छप्पन. कसं काढलं मला सांग? 5 म्हणजे 35 झाले. सिंपल. एक युनिटला किती झालं तुमचं? 7 झालं. 7 न डायरेक्ट 8 ला गुणायचं. 7 8 56 झालं. हाय आन्सर. नेक्स्ट बघूया आता आपण टॉपिक घातला. आता हे थोडासा रिझनिंग मधला पार्ट आहे. आता हे सिरीज कम्प्लिशन असतं बरं का. म्हणजे काय, तुम्हाला नंबर दिलेले असतात असे 1 8 16 32 आणि इथं काय प्रश्नचिन्ह दिले असतं. विचारतात ना असले प्रश्न, किंवा मध्येच एखादा इथे स्टार दिलेला असणार, ही संख्या शोधा. याला म्हणायचं नंबर सिरीज. ह्याच्यामध्ये अल्फाबेट असतात, मग तुम्हाला ती ABCD लिहून घ्यायचं असते. ठीक आहे, पहिल्या दिवशी सांगितलेलं तुम्हाला ABCD असं लिहायचं, M पर्यंत, त्याच्या खाली N आणि पुन्हा Z पर्यंत लिहायचं इकडं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, सिरीज कम्प्लिशन मध्ये दिलेल्या क्रमामध्ये लपलेला नियम जे काय आहे पहिल्या 2 3 संख्यांमध्ये किंवा शेवटच्या 2 3 संख्यांमध्ये, तो रूल तुम्हाला कळला पाहिजे. काय त्यांनी लॉजिक लावलेलं आहे. सगळ्यात बेसिक लॉजिक काय असतं, त्यात फरक घेतलेला असतो. सगळ्यात बेसिक. तुम्हाला पहिल्यांदा जर नाही कळलं, पहिल्या स्टेपला त्या 2 संख्यातला फरक घ्या, पुन्हा 2 संख्यातला घ्या, अजून घ्या, असं 3 वेळा फरक घेतला की तुम्हाला म्हणजे जवळजवळ 80 ते 90% प्रश्नांची उत्तरं तुमची मिळून जातात फरकाच्या फरकाने. आता ह्यात बघा सगळे प्रकार आपण घेणार आहेत. समान फरक आहे बघा, अरिथमॅटिक सिरीज म्हणायचं आणि दुसरी एक असते जॉमेट्रिक सिरीज. अरिथमॅटिक म्हणजे काय आहे, गणित. आपल्या कसं वाढतंय संख्या, आपल्या 1 2 3 4 5 समान फरकाने वाढतात. दोन्हीमध्ये 1 1 चा फरक आहे सगळ्या संख्यांमध्ये. 2 4 6 8 10 हे पण काय झालं तुमचं अरिथमॅटिक सिरीज झाली. म्हणजे काय आहे, सेम फरक राहतो दोन्हीमध्ये. आता जॉमेट्रिक सिरीज म्हणजे काय, तुम्हाला त्या ह्याचं उदाहरण माहित असेल.
ते राजा, एका राजाचं आणि तिथल्या एका एक कोणीतरी त्याकडे आलेला, त्यानं जीव वाचवला राजाचा. तर तो म्हणला की बाबा मला फक्त बुद्धिबळाच्या, तो राजा म्हणला तुला किती सोनं पाहिजे, काय पाहिजे, काय सांग मला. तर हा भाऊ काय म्हणला, मला काय नको म्हणला, फक्त ते बुद्धिबळ म्हणला तुम्ही खेळता त्याच्यावरच म्हणला, प्रत्येक घरात म्हणला दररोजच्या एक पहिल्या दिवशी एक तांदूळ द्या म्हणला मला फक्त, आणि त्याच्या डबल करा दररोज मला, ज्या आदल्या घरात असेल त्याच्या डबलचा तांदूळ मला द्यायचा दररोज. मग राजाला लय मजा वाटली. मग त्यांनी सगळ्यांनी बसून त्यांची मिटिंग घेतल्यावर त्यांना कळलं की हे आपले साथ तो धोका हुआ आहे म्हणून. हा, कारण काय होतं, डबल होणार आहे. म्हणजे तू आज एक तांदूळ दिलाय, दुसऱ्या दिवशी 2 होणार आहे, तिसऱ्या दिवशी त्या 2च्या डबल 4 होणार आहे, पुन्हा 8 होणार आहे. असं होत आहे ना, म्हणजे शेवटच्या त्याला पृथ्वीवरचं सगळं तांदूळ संपत नाही एवढं त्या 64 घरामध्ये बसते. तुम्हाला जरी सॅलरीचं कोणी विचारला, आता कंपनीमध्ये प्रायव्हेटला गेला काय असं समजा चेष्टेने विचारतात ते प्रश्न, तरी काय म्हणायचं, मला दररोज तू 1 रुपया आजपासून दे, आजच्या डबल उद्याच्याला दे, फक्त एवढाच. ज्या दिवशी जे देशील त्या डबल द्यायचा, उद्या 2, परवा दिवशी 4. सगळं अंबानीची प्रॉपर्टी संपून जाईल, पण तुमच्याकडे पैसे काय तेवढे कंप्लीट होणार नाही. तर ही स्कीम असते, त्याला जॉमेट्रिक काय म्हणायचं, प्रोग्रेशन म्हणतो आपण, किंवा त्याला आपण सिरीज म्हणू शकतो त्याची. आता बघा इथे एक दिलेलं असतं, आपल्याला हे ओळखायचं कसं, एक्झाम्पल दिले 5, 10, 15, 20. आता ह्यातनं काय सुचतंय तुम्हाला, काय समजतंय, पुढची संख्या काय असेल? 5, 10, 15, 20 आणि प्रश्नचिन्ह दिले. साधा आहे, 5, 5चा फरक दिलाय तुम्हाला, 20 इथे येणार, 25 इथं काय येणार, 3, 7, 11, 15, 19, 4चा फरक आहे, बरोबर. नंतर 100, 90, 80, 70, 60 म्हणजे काय झालं, इथं वजा 10 झालंय, इथं किती झाले, 7 आणि 3 आणि 4 म्हणजे +4 झाले, इथं काय +5 झाले, बरोबर. हे काय झाले हे आपल्याला कळलं पाहिजे, ह्याला काय म्हणायचं, सिरीज कम्प्लिशन. आता बघा हे जॉमेट्रिक सिरीज आहे. आता ह्यात पण काय करतात, गुणाकार भागाकारानं तुम्हाला मिळणार आहे ते. आता 2, 6, 18, 54, पुढची संख्या काय येईल, इथं काय झालं, इथं काय दिसतंय तुम्हाला, 2 आणि 6चं रिलेशन काय आहे, मल्टिप्लाय बाय 3 आहे, बरोबर. 2 गुणिले 3 6 आलं, 6 गुणिले 3 18 आलं, गुणिले 3 54 आलं, आणि गुणिले 3 तुमची संख्या येणार आहे. आता 81, 27, 9, 3 1 येणार, का बरं, भागिले 3 3 केले 27. इथं इकडचं जरी नाही लक्षात आलं तर इथं बघायचं, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे काय केलं यांनी, इकडे जाताना काय केले, 3 न मल्टिप्लाय केले, इकडे येताना काय आहे, 3 न भागाकार केलाय. मग तुम्हाला इथं काय येणार, 3 भागिले 3 काय येणार, तुमचा आन्सर इथं 1 येणार, भागिले 3. ह्याच्यामध्ये अप्लाय केलाय रूल. आता इथं खाली काय, 5, 10, 20, 40 रूल काय अप्लाय केलाय, 5 गुणिले 2, बरोबर, 10 गुणिले 2, 20 दुनी 40, 40 दुनी 80, म्हणजे इथं रूल अप्लाय केलाय, गुणिले 2 तर भागिले 3, इथं गुणिले 3. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे सिंपल आहे, लगेच लक्षात येऊन जातं आपल्या. आता बघा ह्यात काय होतं, फरक वाढवत वाढवत वाढत जातो. आता आता एक्झाम्पल बघा, 2, 6, 12, 20, 2 आणि 6 मध्ये किती फरक आहे, 4चा. 6 आणि 12 मध्ये 6, ठीक आहे. आता ह्या दोघांमधला फरक आला तुमचा 4चा. 6 आणि 12 मध्ये फरक आला 6चा. 12 आणि 20 मध्ये फरक आला 8चा, बरोबर. आता इथं फरक किती येणार, पुढचा 10चा फरक येणार. हे असं लिहून घ्यायला शिका. हे काय करायचं, असं लिहून घ्यायचं तुम्ही, वर खाली लिहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होत नाही. परीक्षेत पण काय होतं, आपल्याला गडबडीत कधी कधी ते विसरून जातो आपण. तर ही स्कीम वापरायची, पहिल्या 2चं वर लिहायचं, दुसऱ्या 2चं खाली, तिसऱ्या पुढचं, असं केलं की सोपं, आपल्याला लगेच आयडेंटिफाय होतं फास्ट मध्ये तिथं. नंतर बघा 1, 4, 9, 16, 1 आणि 4 मध्ये किती फरक आहे, 3चा. 4 आणि 9 मध्ये
5चा म्हणजे 3, 5, 7, 9 असा फरक राहणार आहे. ठीक आहे. 10, 22, 36, 52 काय केलं इथं 12ने वाढलं इथं. ठीक आहे. इथं किती झाले 14ने वाढले, इथं 16ने वाढले, इथं किती होणार पुढचं वाढणार किती 18ने ऍड होणार त्याच्यामध्ये. नंतर बघा फरकांचे फरक आता समान असलेला आपल्याला बघायचं. पहिला फरक 1, 8, 27, 64. 1 आणि 8 मध्ये फरक किती आहे 125 आलं उत्तर. 1 आणि 8 मध्ये फरक किती आहे 7चा फरक आहे. ठीक आहे. हे 8 आणि 27 मध्ये 19, याच्यामध्ये 27, 64. ठीक आहे. आता यात फरक किती सांगा ह्या दोघांमध्ये 7 आणि 19 मध्ये 12चा फरक आहे बरोबर. मग ह्या स्टेपला काय येणार तुमचा 12चा फरक असणार. त्याच्या खाली 19 मध्ये 12 मिळवले की काय येणार आहे पुढची संख्या येणार आहे तुमची 21 बरोबर. 31 काय 31. आता पुन्हा 31, 12 नाही गणले काहीतरी 32 येते काय इथं 27 आणि 64 किती झाले तुमचे 60 20 गेले 34 येते ना. हा फरक किती झाला 19 इथं फरक 34 येते ना. 34 कसं येईल रे 4, 7 आणि 4 11 1चा फरक येणार काहीतरी 31 येईल बहुतेक. 37 येणार. आता 19 आणि 37 ची बेरीज केली की काय येणार तुमचं इथं नाही रे इथं 37 येणार आहे. ठीक आहे. ह्या दोघांचा फरक आहे. आता ह्या दोघांमधला फरक किती येतोय पुन्हा 18 येतोय का 19 दुनी 19 10 29 18चा फरक आला का 19 आणि 37 मध्ये 18चा मग 12 6 18 मग ही असं वाढत जाणार फरकांचा फरक. पुढची पण संख्या आता ह्या 37 आणि 18 मिळून काय येईल 64 आणि 18 झाले ना ह्यात 37 ऍड करायला लागतील. 64 मध्ये 37 ऍड करायचे. आता मला सांगा हे फरक आला इथं तुमचा 1, 8, 27, 64. तू कसं काढलं होतं 154 काढलेली कसं काढलेलं अरे अरे हे पण आहे ना बरोबर आहे तसं पण चालतंय. मग तुम्ही फरक काढत बसा किंवा मग घन केला वर्ग केला तुम्हाला तर वर्ग आणि घन थोडेसे 20 पर्यंतचे वर्ग वगैरे पाठ पाहिजे. घन 15 पर्यंतचे असले तर बास होते. ठीक आहे. आलं लक्षात डायरेक्ट. आता 1चा घन 2चा घन 3चा घन आणि हा 4चा घन 5चा घन. ठीक आहे. नंतर काय आहे 2, 10, 28, 56 2, 10, 28, 56. आता ह्यातला फरक 94 आले का आता इथे किती आला फरक तुमचा 8 इथे किती आला 18 इथं 28 इथं किती येणार आहे तुमचा फरक 38 ऍड करायचे 56 मध्ये 38 झालं तुमचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे 3, 15, 35, 63. 3, 15, 35, 63.
आता इथला फरक तुम्हाला दिसतोय, इथं सरळ तुम्ही लिहिलं 20, 35 आणि 30, म्हणजे त्यातनं अजून किती झाले तुमचे? 30, 37 झाले का? 38. इथं किती झाले? 3, 15, 12. 35 आणि किती येतं इथं? 33. 33 कसं येते? बरोबर आहे, 28 येणार. कारण ह्या दोघांमधला फरक किती येणार आहे? पुन्हा 8. इथला फरक किती येणार आहे? 8. इथं काय करणार तुम्ही? 8. ही पुढची संख्या माहित नसली की. आता ही संख्या कशी तयार झाली आहे? 63, 35, 28 आणि 63. आता ही संख्या कशी झाली? मागची एक संख्या हे 8 आणि ही पुढची संख्या तयार झाली. आता 28 मध्ये 8 मिसळले किती झाले? 28 आणि 8 36. इथं तुम्ही 36 लिहिणार. आता ह्या 63 मध्ये 36 मिसळले की ही पुढे संख्या येणार. 6 आणि 3 9, इथं 99. आलं लक्षात? ह्या 3 मध्ये 12 मिसळले किती झाले? 12 आणि 3 15 झाले. म्हणजे अशी तिरकी सिरीज असते कधी पण. त्या 12 मध्ये 8 मिसळले की 20, 20 मध्ये 8 मिसळले की 28, 28 मध्ये 8 मिसळले की 36. म्हणजे फरकाचा फरक काढला ना तर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न उत्तर निघते त्या प्रश्नांचे. आता बघा, हे एक अल्टरनेट पॅटर्न आहे. हा शक्यतो तुम्हाला विचारणार नाही, एवढा कॉम्प्लिकेटेड असतो. एकदा गुणाकार केला असतो, पुढच्याचा बेरीज केली असती, पुन्हा एकाची वजाबाकी केली असती. हा प्रत्येक ह्याच्यामध्ये सेमच असतो पॅटर्न. एकदा गुणाकार, दुसऱ्याचा वजाबाकी, एकदा गुणाकार वजाबाकी, किंवा एकदा ऍडिशन वजाबाकी, असं काय केलेलं असतं उद्योग. ठीक आहे, तुम्हाला सिंपल वाले घेऊया आपण आता. ह्याच्यात काय दिसते बघा? 2, 6, 7, 21, 22. 2 आणि 6चं काय आहे? बेत्रिक 6 केले. अजून काय केले? तर 6 आणि 7 मध्ये फरक किती आहे? 1. म्हणजे इथं काय केले? पहिल्यांदा गुणिले 3 अधिक 1. आता इथं गुणिले पुन्हा 3 केले अधिक 1 केलं. आता पुढे काय येणार? गुणिले 3 येणार. 22 त्रिक 66 अधिक 1 काय झाला? 67. म्हणजे 66, 67 ह्या पुढच्या संख्या येणार. ह्याच्या एक 66 येणार, एक 67 येणार. बरोबर? असलं का तुम्हाला विचारत नाही तरी पण तुम्हाला एक लक्षात राहू द्या फक्त हे. त्यानंतर 5, 10, 9, 18, 17. 5 आणि 10चं रिलेशन काय? 5 गुणिले 2 10 झालं. 10 वजा 1 9, म्हणजे गुणिले 2 वजा 1, गुणिले 2 वजा 1. ह्यात पण तसंच करायचं. 9 गुणिले 2 किती झाले? 18 वजा 1 17. आता 17 गुणिले 2 केलं काय येणार तुमचं? 34 आणि हे येणार 33. बरोबर? 34 आणि 33 दोन संख्या आल्या. त्यानंतर 3, 9, 8, 24, 23. हे 3 त्रिक 9. बरोबर? हे काय? वजा 1, म्हणजे गुणिले 3 वजा 1. 8 त्रिक 24 वजा 1 23. बरोबर? 23 त्रिक 3 त्रिक 9, 20 त्रिक 60, 69. वजा 1 किती झाले? 68. ह्या दोन संख्या पुढच्या तुमच्या आल्या. ठीक आहे. ठीक आहे, हे काय आता ह्याच्यामध्ये काय असते बघा तुम्हाला? ह्याच्यामध्ये दिलं असं तुम्हाला लक्षातच येणार नाही. आपल्याला फरक बिरक काढत बसलो तर आपल्या मेंदूचं पाणी होणार. ठीक आहे, काय दिसतंय का बघायचं? इथं असं करत बसायचं. काय दिसतंय का तुम्हाला? 4, 9, 16. ह्यांचा काय फरक लागतोय का? गुणाकार होतोय का? बघायचं. आता 1, 2, 3 पुढे काय येणार आहे तुमचं? 4. आता ह्याचं काय लागतंय का? 4, इथं समजा 8 पाहिजे. ठीक आहे, इथं 9 आले. 4, 8, 16. 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 9. कसं बरोबर आहे? तसं नाही सिरीज ती. ही सिरीज अशी 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून इथं एक गॅप सोडून इथे येणार तुमचा 4. आलं लक्षात? 4 आणि इथं काय असणार आहे तुमचं? 8. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही इथं पुढची संख्या येणार 32. म्हणजे हे काय असतंय? ह्यात आता 4 आणि 9चं रिलेशनच लागत नाही, आणि जर लागलं तर त्याचं 16चं लागत नाही. 9चं 4 आणि 9 मध्ये किती फरक आहे?
बाजूचं कसं लागते? पुढची संख्या निघते का बघ बरं. प्रश्नचिन्हाच्या जागेची निघते का सांग. हा थांब की. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. हा हे झालं तुमचं 2चा 3चा 9. इथं किती आहे? 4चा वर्ग 16. हा चालेल ठीक आहे. असं नसतंय. सगळ्या सिरीज मध्ये प्रत्येक जण कनेक्ट असतो. मोकळा कोणी बसलेला नसतो. मोकळा कोणाला ठेवायचा नाही. ठीक आहे, लॉजिक लागलंय, आपलं आन्सर आलंय बरोबर. आमच्या एका बॅचमेटचा किस्सा सांगतो. राज्यसेवेच्या पेपरला महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींसाठी शाळा चालू केलेली, म्हणजे हे आपलं महिला विद्यापीठ आहे ना सगळं हे, त्यांचं एक आत्मवृत्त आहे. त्याचं नाव आहे लुकिंग बॅक. बरोबर. आम्ही बाहेर आलो, आम्हाला कोणालाच माहित नव्हतं ती, म्हणजे आमच्यात थोडासा कन्फ्युजन होतं. त्यात 2-3 होती, लुकिंग पास्ट वगैरे असे काहीतरी कन्फ्युजिंग दिलेले. आमच्या एका दोस्ताने आम्ही डिस्कशन करत होतो, पेपरवरून आल्यावर काय दिलं, कुणी काय सोडवलं, कुणी काय सोडवलं. तो म्हणला मी लुकिंग बॅक लिहिलं. म्हणलं का बरं? म्हणला त्यात ऑप्शन होते लुकिंग बॅक. मी मागं बघितलं, म्हटलं माझ्या मागं पोरगी बसलेली. मग मला कळलं लुकिंग बॅक ही कोणी लिहिले आत्मवृत्त, तर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचं आहे असं विचारलेलं. मग ह्यानं लुकिंग बॅक मागं बघितलं, पोरगी होती. मग ह्यानं काय विचार केला की पोरींसाठी काम कोणी केले, म्हणजे मुलींसाठी काम कोणी केले महिलांसाठी, तर त्यात होतं नाव धोंडो केशव कर्वे. त्याला दिसलं, ह्यानं गाड्यानं उत्तर मारलं. आता चोपाय पाहिजे का नाही ह्याला, रूमला आले आम्ही. हे असं उत्तर झालंय, म्हणजे लागलंय लॉजिक, ठीक आहे, काय विषय नाही. आपलं ते काय हे बघा, शेवटी तुम्ही एक्झाम देताय, सगळ्या याचा भाग आहे. तुमचं ज्या दिवशी सिलेक्शन व्हायचंय ना, त्या दिवशी तुम्ही लिटरली कसंही गेला ना, काही अभ्यास केला नाही ना, तरी पण तुमच्या गोळ्या बसणार, सगळं होणार. तुमचा रिझल्ट नसन यायचा, तुम्ही फुल तयारी करून जावा, कार्यक्रम होणार त्या दिवशी. बरोबर. 5, 11, 10, 22, 20. आता कुठं समान समान दिसते का, काय रिलेशन दिसते का? बघा आता इथं 5चा आणि 10चा दिसते. 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 दुनी काय येणार इथं 40. आता 11 दुनी 22, 22 दुनी 44, 44 दुनी 88. या 2 संख्या पुढच्या आपण काढल्या. इथं काय दिसतंय बघा बरं. 2, 4, 6, इथे येणार 8, 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आलं लक्षात. नंतर आता बघा, स्पेशल सिरीज आहे ही. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत कशा असतात, ह्या दिलेल्या असतात. आता हे आपल्याला मूळ संख्या म्हणून लिहिल्यामुळे लक्षात येते. ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला दिलं असतं. आता आपण लॉजिक काय लावणार, तर 2, 5, 7, 11, 13, 17, 19, पुन्हा 21 आहे का, 23. कसं लावणार? 9 त्रिक 27, 27 कशी येते 29, पुन्हा 31, पुन्हा वरती एक असते, खाली एक असते, लक्षात ठेवायचं. म्हणजे वरती 31, 31, 33 हे 2 पैकी कोणची तर असणार आहे, आणि खाली 37, 39 मधली कोणची तर एक असणार आहे संख्या. म्हणजे 1 आणि 3 जोडीदार ज्याचा आहे. सगळ्यात भारी सोपी ट्रिक आहे तुम्हाला लक्षात ठेवायला. आपण लिहितो ना 1, 2, 3, 4, 5 असं लिहिलं ना तुम्ही, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे तुमचं 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 11च्या ह्या इथं बघायचं, इथली संख्या ही किंवा ही 7ची हे जोडीदार आपल्याला माहित असले लगेच जातं लक्षात. तुम्हाला तरी पाठ करायची पण गरज नाही. ही एक संख्या बघायच्या, ह्या वरच्या लाईन मधल्या ही 3 आणि 7 आणि 9 मध्ये कुठंच नसती. त्याच्यापेक्षा मूळ संख्या असल्या तर तुमच्या इथंच असणार आहे, ह्या 4 पट्ट्यातच. ठीक आहे.
आता इथं काय दिसते तुम्हाला 17 आहे, 19 आहे, हे तुमचं 13 झालं. 21 मध्ये काय 21 ला भाग जातो, 7 त्रिक 21. ठीक आहे, मग 23 आहे तुमचं इथं. पुन्हा काय आहे 25 हे सोडून द्यायचं, 27 9 त्रिक 27, 27 सोडून द्यायचा. इथं 29 आहे. पुन्हा काय पुढं 31 आहे. नंतर काय आहे 33 ला जातो, वरचं सोडून द्यायचं, खाली यायचं 37. 37 ला जातोय का, आठवतोय का पाड्यात कशाचा, नाही मग आपलं 37 असणार. 39 ला जातोय का भाग, कशाने 3 ते 3 जातोय, मग हे नसणार 39. ठीक आहे, लगेच 4च्या ह्यात जायचं. 41 ला जातोय का, कशाने जात नाही, 41 धरायचा लगेच. 43 ला जातोय का कशाने भाग, नाही जात, 43 धरायचं. खाली यायचं 57, 47 आणि 49 ला तर भाग जातोय, 47 ला नाही जात कशाने, मग 47. असं तुम्हाला लगेच फास्ट फास्ट, जरी तुम्हाला नाही आठवलं काय, ठीक आहे, मूळ संख्या काय तुम्ही नाही लक्षात ठेवल्या काही फरक पडत नाही. फक्त एवढ्या पहिल्यातल्या 10 पर्यंतच्या आहेत ना त्या लक्षात ठेवा. 2 3 5 7 11 आणि मग पुढच्या सगळ्या ह्या स्टाईलनं तुम्ही मांडू शकता लगेच. ठीक आहे, आता इथं पुढे काय येणार तुमची मूळ संख्यांचं, आता टाकले तुम्हाला 2 3 5 7 11 नंतर 13. आता दुसरं लॉजिक लागते का काय तुमचं इथं, सांगा मला. काय चालत नाही लॉजिक, कसं चालणार, मूळ संख्या म्हणजे हेच नाही, त्यांचं फिक्स पोझिशनच नाही की एवढ्या एवढा गॅप न राहिला असं म्हणून. हॅलो, हा हा मॅडम, ओके ओके ठीक. त्यानंतर स्क्वेअर केलेले आहेत, जसं तू मगाशी केलं होतं वर्ग किंवा क्यूब केला होता त्या टाइप मध्ये आहे. 1 4 9 16 25 येणार 6 आहे 36, तुमचं 6चा स्क्वेअर येणार. घनसंख्या 1 8 27 आणि हा 5चा क्यूब येणार पुढं. आता हे फिबोनाची म्हणजे काय तुम्हाला माहिती का? फिबोनाची म्हणजे जगातल्या जेवढ्या सुंदर वस्तू आहेत, सुंदर सगळ्या, हा फिबोनाची नंबर काढलाय. आपलं हे काय नाव आहे त्याचं, मोनालिसा चित्र कोणी काढले, लिओनार्डो दा विंचीने. त्यांनी शोधलेला हा नंबर आहे फिबोनाची. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जगातल्या जेवढ्या काही सुंदर वस्तू आहेत त्या ह्या रेशो मध्ये असतात. कुठलाही व्यक्तीचा चेहरा घ्या, जी काय तुम्हाला सुंदर फुलं दिसतात निसर्गातली, पानं दिसतात, जे काही दिसते, सूर्यफुलाला ऑब्झर्व केलं का तुम्ही कधी, एकदम असं जवळ त्याची प्रॉपर अरेंजमेंट असती. किंवा आपण ते ही पकडायचो पावसाळ्यात, ती चतुर निघतात, काय म्हणतो त्याला आपण, डॅमसल फ्लाय आणि ड्रॅगन फ्लाय, काय म्हणतात त्याला, पतंग. पतंग नाही, हे असं असते, त्याला इथं एवढं मोठं डोकं असते, 2 डोळे इथं, एवढं मोठे पंख असणार त्याचं, इथं पंख असत. हा, घोडा, त्या शिफ्टील द्वारा बांधायचा आणि उडवायचं. ठीक आहे, रानात दिसते तुम्हाला ते ड्रॅगन फ्लाय म्हणतो, आणि डॅमसल फ्लाय असते, 2 असतात वेगवेगळे प्रकार. छोटं एकदम पातळ बारीक असतं ती डॅमसल फ्लाय, आणि ही मोठं असतं ती ड्रॅगन फ्लाय असते. तर त्याचे डोळे सुद्धा, किंवा मधमाशांचे डोळे, किंवा आपली घरमाशी असते त्याचे डोळे, सगळ्यांचे हे तुम्ही आता टीव्हीच्या शोरूम मध्ये गेल्यावर तुम्हाला हे नेचरचे सगळे झूम केलेले तिथं व्हिडिओ चालू असतात बघा, मोठमोठ्या शोरूमला दाखवतात, स्क्रीनला बाहेर लावलेले असतात, त्यात किती भारी दिसतात ते सगळे फिबोनाची स्क्वेअर मध्ये असतात. इव्हन आपला चेहरा सुद्धा ना, हे जेनला म्हणजे सगळ्यात सुंदर पुरुष, सुंदर वुमन म्हणजे असे पुरस्कार दिले जातात ना, त्यांचं ते स्पेसिफिक असतं की प्रॉपर तुमचा शेप मध्ये असणार, सिमेट्रिक असणार. ठीक आहे, तर तो काय असतो रेशो, तर तो मागच्याला ऍड करत पुढचा वाढवत चालायचं. आता बघा इथं काय आहे, 1 आणि 1 किती झाला, हा आणि हा पुढचा, ह्या दोघांची बेरीज झाली 2. आता ह्या 2 मध्ये हे मिळवायचं, मागचं 3, ह्या 2 मध्ये हे मिळवलं, तुमचं झालं 3, बरोबर, ही संख्या आली. ह्या 3 मध्ये पुन्हा मागची संख्या मिळवली, किती झाली, 5.
बरोबर. ह्या 5 मध्ये मागची संख्या मिळवायची 8, 8 मध्ये मागची संख्या मिळवली 13, बरोबर. 13 मध्ये मागची संख्या मिळवली 8, 13 23 वजा 2 21, बरोबर. 21 मध्ये 13 मिळवले, 20 आणि 10 30 आणि 4, बरोबर. हे असं वाढत वाढत जाणार आहे, ह्याला काय म्हणायचं, फिबोनाची. ठीक आहे, गुगल वरती सर्च करा तुम्ही आणि माहिती करून घ्या, लय जबरदस्त आहे. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील, नेचरचे व्हिडिओ फिबोनाची मध्ये. असं टाकले काय पण तुम्ही तरी तुम्हाला मिळून जाईल, लय खतरनाक आहे. खुश होणार तुम्ही, अरे ही असली स्कीम कशी असते म्हणून. त्यानंतर बघा, डिजिटल बेस्ड सिरीज आहे, आपल्या डिजिट बेस्ड सिरीज आहे. ह्यामध्ये काय आहे, तुमचा अंकाचा गुणाकार, बेरीज, अंक जोडणे, काढणे, असं काय काय दिलेलं असतं कुठाने, सगळे केले असतात. 12 15 21, आता 12 15 21 आणि 24 आणि पुढची काय. आता काय केलं इथं, लॉजिक लागते का दुसरं काय. 12 15 आणि 21 चा गॅप काढला, किती येते बघा. 12 इथं काय केलेलं आहे, याची बेरीज घेतली, 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3 5, 4 आणि 2 6. आता पुढे काय करणार आहे, पुन्हा 12 15 21 24 त्या ऑप्शन मध्ये अशा संख्या शोधायच्या की ज्याची बेरीज पुन्हा किती आली पाहिजे, 3 आली पाहिजे. ऑप्शन मध्ये बघायचं, मला न्याय सोडवायचे आपल्याला. हे किती असेल, 30 असेल, अजून काय 29 ची काय येते, नाही 39 ची, 39 ची बेरीज 3 नाही येणार. 12च पुन्हा हा 1 2च्या पटीतलं, 29 ची 9, 29 ची पुन्हा 30 येते, 23, 23 ची किती येणार, 24 ची किती येणार, 26 27 पुन्हा 10च्या पुढे जाते ते. ठीक आहे, आता पुढे बघा, 2 4 8 16 7. आता गणली स्कीम, पुढे एकदम बारीक झाली संख्या, कसं करायचं. ठीक आहे, ह्यात काय केलं असतं, मिक्स केलं असतं काय ना काय ते लॉजिक, पण हे तुम्हाला एवढं अवघड विचारत नाही, हेच काय डोकं लावू नका तुम्ही. तर काय असते एवढं समजून घ्या. असे पण असतात त्याचे टाईपचे एक्झाम्पल. अग्रवालचं पुस्तक घेतलं का तुम्ही, मग तुम्हाला पाठवतो. कोणाचं आहे का व्हॉट्सअप, इथं चालू आहे, टेलिग्राम आहे का, माझ्या नंबरला हाय टाक, तुला पाठवतो लगेच मी. तुम्ही तुमच्यात डिस्ट्रीब्यूट करून घ्या आणि त्याच्यातली पहिली सुरुवातीची जी गणित आहेत प्रत्येक टॉपिकची, 6301 69 20 29 मला टाकतो लगेच, एका सेकंदात पाठवतो मी. हम्म 6301 नंबर बघ, 63 टेलिग्रामला. बरोबर की, हा तुझं सांग बरं नंबर. 7498858830. त्याला पण पाठवून दे नंतर. तुम्ही सगळी तुम्ही जे जे आहेत ना करताय तुम्ही. अरे येणं झालं की
काही ना झालंय तुझा बी नंबर याच्यात. बघूया आपण काय त्याचं ते. आता पुढचं बघा, पोझिशन बेस्ड सिरीज आहे. ठीक आहे, आज आपण काय करूया, ह्याचे टाइप्स बघूया, ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत ते उद्या सोडवूया आपण. आता किती वाजलेत आपल्याला? 10:30. ठीक आहे. पदाच्या क्रमांकावर नियम अवलंबून असतो. ठीक आहे, पदाचा क्रमांक कितवा दिलाय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असा दिलाय तर आता बघा 1, 4, 9, 16 आणि पुढचं काय येणार आहे. एकला तुम्ही आता समजा फरक काढत बसलो आपण, 1, 4, 9, 16, 1, 4, 9, 16 आणि पुढचं प्रश्नचिन्ह. असं करू शकतो का आपण, 1 चा घन, 2 चा वर्ग, 3 चा घन, 4 चा वर्ग, 5 चा घन म्हणता येईल का आपल्याला? माहित नाही. आता यांनी सिरीज काय लावली, पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग, तिसऱ्याचा वर्ग, 1 चा वर्ग केला यांनी इथं. ठीक आहे, दुसऱ्याचा पण 2 चा वर्ग, 3 चा वर्गच आहे इथं, 4 चा वर्ग, 5 चा पण वर्गच येणार इथं. वर्ग केलाय प्रत्येक संख्येचा. काय काय फरक, 3, 5, 7, इथं 9, 16, 9 किती झाले, 16, 9, 25. तसंही केलं तरी तुमचं उत्तर येते. ठीक आहे, फरक घेतला की ऑलमोस्ट 80% प्रश्नांची उत्तर निघतात. जरी बाकीचं काय लॉजिक कळलं नाही ना, शक्यतो फरक काढून बघायचा. नाहीच कायला वाटलं आपल्याला तर मग बाकीचं लॉजिक लावायचं. आता सेकंड एक्झाम्पल पहा. काय केले बरं इथं, डायरेक्ट हेच दिले का? 2, 6, 12, 20 आणि प्रश्नचिन्ह आहे. 2, 6, 12, 20 आणि प्रश्नचिन्ह. याचा फरक काढूया आपण. किती फरक याचा? 4, इथं 6, इथं 8, इथं 10, 20 आणि 10, 30. ऑप्शन किती येणार आहे तुमचं? 30. हे काय केलं आपण, फरक काढला. आता इथं काय दिलंय आपल्याला, 1 गुणिले 2 म्हणजे 1 गुणिले 2, 3 गुणिले 2 बरोबर, 4 गुणिले 2, 2 गुणिले 3 केले 4, 4 गुणिले, पण आपण काय केलंय, फरक काढला. सोपं कोणतं वाटतंय? डोकं आपटायची गरज आहे का? लय गुणाकार करा, काय करा, लॉजिक लावायची गरज नाही, जास्त काय नाही. सिंपल फरक काढत गेले की 80% प्रश्नांची उत्तर निघतात. नंतर 1, 8, 27, 64, 1, 8, 27, 64. आता हे अशा प्रकारचे प्रश्न बघितले की आपल्याला मग तुमचं डोकं काय चालवायचं चालवा. ह्याच्यात काहीतरी वर्ग दिसतोय, घन दिसतोय, काहीतरी दिसतंय. सिंपल लॉजिकला प्रश्न वेगळे असतात, असे बारके बारके. ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, कशाच तरी घन सगळे, का वर्ग आहेत? घन. 1 चा घन हा काय आहे, 2 चा घन, 3 घन, 4 चा घन, 5 चा घन. एक मिनिट, इथं काय काय बघू द्या आपल्याला. ठीक आहे, यातले हे एवढे 2-3 एक्झाम्पल घेऊया आज, बस करू मग आपण. मालिकेतील पुढील संख्या कोणती? 2, 16, 2, 6, 12, 20, 30 आणि प्रश्नचिन्ह. हे बघा, आपण फरक काढून बघू. 2, 6, 12, 20, 30 आणि पुढं प्रश्नचिन्ह. इथं कितीचा फरक आहे? 4. इथं कितीचा आहे? 6. इथं कितीचा आहे? 8. इथं किती? 10
आणि हे 12. इथं तुमचं आलं 42. हा एका ऑप्शन मध्ये 42, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, आन्सर आपल्याला 42 आलंय. 6 आणि 2 ही फरकच काढलेला आहे. ठीक आहे, इथं पण इथं काय सांगितलंय, इथलं पद ओळखायचं तुम्हाला. 3 9 27, 3 9 27 81 प्रश्नचिन्ह आणि 700 243. का बरं 243? ती पुढचं येते का बघायचं, ते पण टेस्ट करायचं. तिथवर येऊन थांबायचं नाही, थांब पुढे दिली आहे संख्या काहीतरी. ठीक आहे, 243 3 केलं, 3 पट केलं की येते का तसंच? बेत्रिक 6 600 आणि वरच्यानं केलं की 4 त्रिक 12 म्हणजे 700 120 आलं, पुढचं 3 येऊन जाते. आता हे सांगा, इंटरलेस्ड आता बघितलेलं आपण, एका आड एक वगैरे इंटरलेस्ड म्हणजे तसं. प्रश्नचिन्ह सांगायचं. 5 11 10 22 किती आलं? 40. तुझं काय आलं उत्तर? का बरं 40 आलं? 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 दुनी 40. पुढची संख्या काय? 11 दुनी 22, 22 दुनी 44. अरे मगाशीच झालं ना, ते सांगतोय तू. इथं झालं. ठीक आहे, इथं अल्फाबेट सिरीज आहे. आपल्याला अजून काय याच्यामध्ये अल्फा न्यूमरिक म्हणजे अक्षर आणि नंबर्स त्याची सिरीज पण आहे पुढं. आणि मग हे प्रॅक्टिसचे क्वेश्चन आहेत तुम्हाला ढिगाणी. तर आपण काय करूया, उद्याच्या दिवशी कंप्लीट करूया मला वाटतं.